नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताच रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय चॉकलेट केक। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। त्यासाठी मी इथे ह्या कपाने हा 240 ml चा कप आहे। या कपाने 1 कप प्रीमिक्स घेतलाय। त्याच कपाने 1 कप आपण व्हिप क्रीम घेतलेली आहे। चोको चिप्स तेल घेतले 2 चमचे, चॉकलेट इसेन्स, चॉकलेट सॉस आणि केक टिन घेतलाय। त्याला आपण बटर पेपर लावलाय आणि तेल लावून घेतलेलं आहे। तर आपण सर्वप्रथम आपण प्रीमिक्स घेऊया। त्यात थोडंसं इसेन्स, तेल, आपण आता थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊ। पाणी एकदाच नाही घालायचं, थोडं थोडं करून घालायचं। हे फेटताना एकच अँगलने फेटायचं। अशा पद्धतीने आपलं प्रीमिक्स आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण याला केक टिन मध्ये काढून घेऊया। तर आपण पातेलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यात आपण त्याचा स्टँड टाकून आणि 5 मिनिटं कमी गॅसवर गरम होऊन देऊ। तर आपला हा बॅटर तयार झालेलं आहे। आपण ते टिन मध्ये टाकून घेतले। असं तयार करायचं त्याला। आता 5 मिनिटं झालेले आहेत। आपण झाकण काढून केक आपण ठेवून त्यावर झाकण ठेवून देऊ। त्याला आपण केकला आपण 25 मिनिटं बेक करून घेणार आहोत। आपण आता आपला केक बेक होतोय तोपर्यंत आपण क्रीम फेटून घेऊया। आपल्या क्रीम मध्ये बर्फ नसला पाहिजे। बर्फ असेल तर क्रीम मेल्ट होते। तर तुम्ही बघू शकता मी क्रीम पूर्ण मेल्ट करून घेतलेली, यात बर्फ नाही। आता याला आपण तुम्ही बघू शकता आपली क्रीम छान फेटून झाली आहे। आपण असं करून बघायचं, क्रीम खाली पडली नाही तर आपली क्रीम छान फेटली गेलेली आहे। आता यात आपण चॉकलेट सॉस घालून घेऊया। आता आपली चॉकलेट क्रीम तयार झालेली आहे। आपण याला फ्रीज मध्ये ठेवून देऊ। 5 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवतोय। आता अर्धा तास झालेला आहे। आपण आता केक बघूया। आपण इथे टूथपिक घेतलेली आहे। टूथपिक अशी आपण घालून बघणार आहोत। आता ही क्लीन निघाली तर आपला केक परफेक्ट झालेला आहे। जर नाही निघली तर आपण परत झाकण ठेवून वाफवून बेक करू शकतो। आपला झालेला आहे। आपण याला काढून घेऊया आणि आता थंड होण्यासाठी ठेवणार आहोत।
केक पूर्ण थंड होऊ द्यायचा. आपला केक थंड झाल्यानंतर आपण असे त्याची लेअर कट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. केक बेसला थोडंसं क्रीम लावून घेणार आहोत. त्यावर आपण केकचा सगळ्यात खालचा भाग ठेवणार आहोत. तो मधोमध ठेवायचा. आता आपण शुगर सिरप त्यावर टाकणार आहोत. शुगर सिरप सगळ्या साईडने टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण आता क्रीम टाकून घेणार आहोत. क्रीम आपण लावून घेणार आहोत. आता यावर आपण चोको चिप्स टाकून घेणार आहोत. चोको चिप्स आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. आपण त्याच्यावर चॉकलेट सॉस घालून घेणार आहोत. चॉकलेट सॉस आपल्याला घालायचा असेल तर घालू शकता. आपण क्रीममध्ये टाकलेला आहे. आता आपण त्यावर दुसरा बेस ठेवणार आहोत. आता आपण पूर्ण केक क्रीमने कव्हर करून घेतलेला आहे. आपण आता एक्स्ट्रा क्रीम त्याची काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. असं फिरवायचा हलक्या हाताने. वरच्या साईडने पण तसंच आतल्या साईडने हे करायचं. तुम्ही पाहू शकता. आपली क्रीम वगैरे काढून केक रेडी आहे. लावलेली क्रीम आपण टिश्यू पेपरच्या साहाय्याने पुसून काढायची. आता या साईडची हे घेऊन आपण डिझाईन करून घेऊ केकला. हलक्या हाताने फिरवायचं. जास्त हे करून फिरवल्यानंतर क्रीम निघून येईल. केक घेतलेली आहे. त्यात आपण चॉकलेट गनाश घेतले. ते आपण असं स्प्रेड करून घेऊया. यावर आपण चॉकलेट सॉस घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. आपण हा चॉकलेट गनाश केक आपला तयार झालेला आहे. आपण याच्यावर चॉकलेट सॉस टाकू शकतो किंवा चॉकलेट गनाश बनवून टाकू शकतो. त्याला आपल्या आवडीनुसार डेकोरेट करू शकतो. तुम्ही बघू शकता. आपला चॉकलेट गनाश केक तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.